हॅलो. तर 5 दिवस कसे झाले काय कळलंच नाही बघा. आणि शेवटी जो दिवस नको वाटतो तोच आला, गौरी गणपती विसर्जनाचा. कारण आमच्या इकडं गौरी दिवशीच बारक्या गणपतीचं पण विसर्जन करतात घरातल्या. पण काय आता आलाय दिवस तर केलंच पाहिजे. मग बघा आवरून पडदिशी सगळ्या गौरी वगैरे काढून घेतल्या, गौरी बाहेर काढल्या. का तर चौकातल्या म्हणजे सगळे गावातले एकदमच जातो आम्ही सोबत. मग गौरी काढून चौकात आलो तर बघा सगळ्या बायका निघालेल्याच. मग त्यांच्यातनं आम्ही पण गेलो आणि गौरी खाली तिकडं आमच्या इथं ओढा आहे, तिथं आम्ही जातो. मग मस्तपैकी बघा हे वाजप पण आणलेलं. झालं बघा, सगळे गणपती एकत्र लाईनमध्ये ठेवले. हे आमचे वखिरवडे गावातले गणपती आहेत. तिथून घरी आलो, मस्तपैकी सगळा सराजम काढला आणि नेहमीच्या अवतारात आलो, तो म्हणजे गाऊन. तर कारभाराने मटण आणले. तर कोकणात गौरीच्या पोळ्या दिवशीच मटण असतं, पण आम्ही आणत नाही. ज्या दिवशी जातात बारके गणपती त्या दिवशी सगळ्याच घरात मटण असतं, त्यामुळे त्याच्यावर आणि काही कमेंट करू नका. मग इकडं बघा मटणाला फोडणी दिली तर कारभारी कांदा कापत बसलेले. त्यांना कांदा तिखट लागतोय म्हणून डोक्यावर कांदा ठेवलेला. त्यांचं म्हणणं आहे डोक्यावर कांदा ठेवला की तिखट लागत नाही. मग इकडं बघा आमटी केली. आज सुक्कं वगैरे काय नव्हतं केलं, फक्त भात, आमटी, रस्सा. भाताने कारभाराने कांदा कापलेला. तर आजच्यासाठी बस एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.